महायुती सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे ईडब्ल्यूएस घटकातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळतोय। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आणि त्या विद्यार्थ्यांना पाठबळ आणि वैद्यकीय अभ्यासक्रमात ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना संधी प्राप्त झाली आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांना सरकारकडून शिक्षण शुल्काच्या 50% रक्कम ही राजश्री छत्रपती शाहू महाराज राज्य शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दिली जाते। ही रक्कम त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यावरती जमा होते। शिष्यवृत्तीची रक्कम मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ती महाविद्यालयामध्ये जमा करतात। त्यामुळे प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्याकडून शिक्षण शुल्काच्या फक्त 50% रक्कमच घेणं अपेक्षित आहे। तसेच 100% शिष्यवृत्ती मिळणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क न घेता त्यांना प्रवेश देणं अपेक्षित होतं। त्यामुळे महायुती सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतलाय। त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत होतं ते आता होणार नाहीये। राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते ती रक्कम बँक खात्यावर जमा झाल्यावरच विद्यार्थी महाविद्यालयात जमा करतात। त्यामुळे आता विद्यार्थ्याकडून 50%च रक्कम प्रवेशावेळी घेणं अपेक्षित आहे असा निर्णय शासनाने घेतलाय। त्यामुळे प्रवेशाच्या वेळी 50%च रक्कम आता विद्यार्थ्यांना भरण्याची गरज नाहीये। त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होतं ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये हा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलाय। वैद्यकीय शिक्षण प्रवेशावेळी 50%च शुल्क भरा, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही। विद्यार्थ्यांच्या पालकांची काळजी दूर होणार आहे। विद्यार्थ्यांवरील ताणही आता फीमुळे नाहीसा होणार असल्याचं चित्र पाहायला मिळतंय।